वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। रोहित पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार आता काय बोलणार याकडे लक्ष आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले आणखी काही पुरावे रोहित पवार सादर करतील का तेही पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, अत्यंत महत्त्वाची ही पत्रकार परिषद म्हणून पाहिलं जात आहे। रोहित पवार यांनी याआधी ही पत्रकार परिषद घेत काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि आज पुन्हा त्यांची पत्रकार परिषद होते। काय अधिक माहिती तुमच्यापर्यंत? प्रणिता, अगदी बरोबर आहे। रोहित पवार यांची मुंबईमध्ये अजित पवार यांच्या प्लेन क्रॅश संदर्भातली जी आहे ही दुसरी प्रेस कॉन्फरन्स होत आहे। पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित पवार यांनी 54 पानांचं जे आहे ते एक प्रेझेंटेशन दिलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक सवाल जे आहेत अगदी पायलट पासून ते शेवटच्या क्षणापर्यंत लँडिंगची जी निर्णय अचानकपणे चेंज करण्यात आला, अचानकपणे बदलण्यात आला, त्या संदर्भात पासून ते चौकशी अहवाल जो आहे तो अद्याप आलेला नाहीये। 20 दिवस उलटून गेले, मात्र चौकशी अहवालाचा प्राथमिक अहवाल जो आहे तो सुद्धा अद्याप आलेला नाहीये। ब्लॅक बॉक्स जो आहे तो परदेशात पाठवणार असल्याचं सुद्धा प्रशासनाच्या सूत्रांकडून माहिती मिळते। अशातच अजूनपर्यंत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं अचानकपणे प्लेन अपघातात निधन होतं आणि त्याचा प्राथमिक अहवाल सुद्धा समोर येत नाहीये। असाच सवाल घेत आता रोहित पवार यांची दुसऱ्यांदा मुंबईमध्ये वाय.बी. चव्हाण सेंटर इथे पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आता रोहित पवार हे कोणावरती आरोप करतील, परत एकदा काय शंका उपस्थित करतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये 54 पानांच्या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते। आता दुसऱ्या प्रेझेंटेशन मध्ये रोहित पवार नेमकं कोणाकोणाची नावं घेतील, कोणाकोणाला जबाबदार ठरवतील आणि ते सरकारकडनं काय मागणी करतील याकडे सर्वांचं लक्ष असेल प्रणिता। कारण आपण बघितलं की जेव्हा रोहित पवार यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस त्यांनी एव्हिएशन म्हणजे त्यामुळे आता रोहित पवार काय आरोप करतात किंवा काय शंका उपस्थित करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे याविषयीचा पत्रव्यवहार केला जाईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। सध्या या अपघाताची सीआयडी तसेच डीजीसीए एएआयबी मार्फत चौकशी सुरू आहे। गेल्या 6 दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने या अपघाताविषयी संशय व्यक्त केला। हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला।